पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 20 जून. पहिले वाचन इतिहासाचे दुसरे पुस्तक, अध्याय 24, ओवी 17 ते 25. यहोयादा मरण पावल्यानंतर यहुदाच्या सरदाराने राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला आणि राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती आणि इतर मूर्ती यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर आणि यरूशलेमावर भडकला. तरी त्यांस आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठविले. त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या याच्या ठायी आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांस म्हटले, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हास सोडले आहे. पण त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याने केलेले उपकार योवास राजा स्मरला नाही. पण त्याने त्याच्या पुत्रास वधले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, परमेश्वरा, हे अवलोकन करून याचे उसने फेड. 9 वर्ष लागताच आराम्यांच्या सेनेने योवाशावर स्वारी केली. यहुदा आणि यरूशलेम यांच्यावर चालून येऊन त्यांनी त्या लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला आणि त्यांचे सर्व धन लुटून दमिश्काच्या राजाकडे पाठवून दिले. आराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते, तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले. ते त्याला मोठाल्या जखमाने घायाळ करून निघून गेले. तेव्हा त्यांच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याच्याशी फितुरी करून तो बिछाण्यावर पडला असताना त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्यास दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कब्रस्तानात दिली नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. त्याच्यावर नेहमी दया करीन. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 6, ओवी 24 ते 34. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांपेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शल्मोन देखील आपल्या वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. माणूस जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ह्या जगातील सर्व गोष्टी मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. त्याला दैवी गोष्टींची ओढीपेक्षा धन गोळा करण्याची हाव लागलेली असते.
त्यासाठी त्याचे नानाविध प्रयत्न आणि आटापिटा दिवसरात्र चालू असतो. समाजात पत वाढावे, पद मिळावे, चांगला मान मिळावा, सर्वांकडून सलाम मिळावा, गडगंज संपत्ती मिळावी म्हणून तो वाममार्गाचा अवलंबही करतो. देवाने निर्माण केलेल्या गोष्टी मिळविण्यासाठी अधिक धावपळ करतो, पण निर्माणकर्त्या त्या देवाला मात्र विसरतो. माणूस भौतिक गोष्टींच्या विळख्यात जास्त प्रमाणात अडकल्यामुळे भीती, चिंता, नैराश्य, लोभ, चढाओढ, अशांती, महत्त्वाकांक्षा ह्या अनियंत्रित गोष्टींनी त्याच्या आयुष्याची दोरी तो कमजोर करीत चालला आहे. भौतिक गोष्टी आपल्याला सार्वकालिक जीवन आणि देवराज्य देऊ शकत नाही. सर्व प्रकारच्या हानिकारक इच्छांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा एकच मालक व धनी प्रभू येशू ख्रिस्त आहे. ह्या जगातील मोहमायापासून दूर राहून प्रभू येशूच्या मार्गावर चालून नीतिमत्वाचं जीवन जगल्यास त्याच्या इच्छेप्रमाणे तो आपल्याला सर्व काही देईल. त्यासाठी ही चिंता आपण त्याला समर्पित करून त्याच्या दैवी प्रसादाचा अनुभव घेऊया.